खरे आई बाबा नाहीयेत। हे तुझं कुटुंब नाहीये, दुसरंच आहे जे तुझी आतुरतेने वाट बघतायत। चल, तू आता इथे एक क्षणभरही थांबायचं नाहीयेस। चल, तुझ्या खऱ्या कुटुंबाकडे चल। चल शक्ती, चल। अम्मा, शक्ती, नाही नका घेऊन जाऊ शक्ती। शक्ती, अम्मा, अम्मा काय झालं? अम्मा काय झालंय? तू 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 शांत हो। काय होते? तू का घाबरलीस? काही स्वप्न पाहिलंस का? शक्ती, अम्मा काय झालं? अम्मा, अम्मा काय झालंय? काय झालं? पाणी पी, पाणी पी। शांत हो, शांत हो अम्मा। काय होत आहे? मला सांग बघू, काय स्वप्न पडलं? स्वप्न नाही, काही नाही, स्वप्न नाही, स्वप्न नाही। अम्मा कुठे झालीस तू? तू शांत हो, आराम कर, शांत हो। काय होणार नाही अम्मा, शांत हो। विजयालक्ष्मी, रात्रभर तू झोपली नाहीयेस बघ, थोडा आराम कर। खूप झाला तुझा हा खेळ। मेल्यानंतरही तू आम्हाला सुखाने जगू देत नाहीयेस। खरं तर तुझं अस्तित्व असलेली प्रत्येक गोष्ट मी संपवली होती। का कोणास ठाऊक, तुझा आणि तुझ्या या लेखीचा फोटो, त्याची विल्हेवाट नाही करू शकलो मी। फार दिवस नाही चालणार तुझा हा खेळ। लवकरच त्या शक्तीची जन्मकुंडली माझ्या हातात येणार आहे, मग कळेल तुझा आणि त्या शक्तीचा काय संबंध आहे। आणि हो, तुझी ही शेवटची आठवण, तुझा हा फोटो, त्याची तर मी राख करेन। तुझ्या आधी शक्तीने कितीही प्रयत्न केले तरी आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही, आमच्याशी नडू शकणार नाही। आलं का ध्यानात? स्वर्गवासी मैत्री निखारगे सरदेश पांडे, घाबरवतेस मला? घाबरवतेस मला? घाबरव। मला माहिती आहे तू परत आलीस, पण आता तू माझं काहीही नुकसान करू शकणार नाही। तुझे डावपेच माझं काही नुकसान करू शकणार नाही। घाबरव ना आदिशक्ती, तू आमचं काहीही नुकसान करू शकणार नाही। आमचा चेटकोबा परत आलाय, नवरूप घेऊन परत आलाय, दुप्पट ताकदीनं परत आलाय। तुझा नायनाट करायला तो परत आलाय। तू आम्हाला हरू शकणार नाहीयेस। काय झालं? का ओरडताय तुम्ही? तुमचा आवाज पूर्ण बंगल्यात घुमतोय। आणि यावेळी तुम्ही ते का आलात? काय काय ते फोटोचं?
काय दाखवताय? सरकारांचा आवाज. आदिशक्ती, आदिशक्ती. कुठे आदिशक्ती? कोणी नाहीये तिथे, तुम्ही चला. मला दिसते ती परत आली आहे, पण आपण घाबरायचं नाही भद्रा. आपण हिला अजिबात घाबरायचं नाही. चेटकोबाच्या मदतीनं हिचा बंदोबस्त करूया आपण. हिला घाबरायचं नाही आपण. प्लीज. हो, आपण तिचा लवकरात लवकर बंदोबस्त करू. पण आता इथून चला. हा, चला. या. चला चला चला. सरकार, तुम्ही ठीक आहात ना? तुमचा आवाज ऐकला म्हणून आलो. सगळं ठीक आहे. ते एका क्लायंटवर चिडले होते. ते सगळं सोड. मी सांगितलेलं काम केलेस तू? त्या शक्तीची जन्मकुंडली आणि जन्माचा दाखला घेऊन आलायस तू का पुन्हा हात हलवत आलायस? असं कसं हात हलवत येईन वहिनी साहेब? हे घ्या, झालं काम. त्या शक्तीच्या नकळत हे पेपर घेऊन आलेस ना तू? हो, तिला याची काहीच कल्पना नाहीये. शाब्बास, चांगलं काम केलेस तू. मेलो, संपलो. आता माझं काही खरं नाही. शंभू महादेवा, वाचव मला. एवढं सामान ना अम्मा? नाही नाही, एवढंच. बाकी आमचे इडली अप्पा कसे आहेत? त्यांना भेटायला येईन म्हणतोय, पण काय आहे, धंद्यामुळे वेळच मिळत नाही. बरे आहेत ना? बरे असतात. म्हणजे पूर्वीपेक्षा आता खूपच बरे असतात. त्यांना पूर्ण बरं व्हायला थोडे दिवस लागतील बघा. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण आराम करायला सांगितलं असतं. अच्छा. पण तुमचे इडली अप्पा कोणाचं ऐकतील तर खरं. बरं, किती बिल झालं? 755 रुपये. पैसे कमी आहेत, काय करू? 2-4 वस्तू कमी करते. अयो, मी काय म्हणते, तुम्ही 2-4 वस्तू कमी करा बघा. हा, हे पोहे, माचीस बॉक्स, गुळ आणि उडदाची डाळ, हा हे कमी करा आणि मला किती बिल होतं ते सांगा. नाही म्हणजे माझ्याकडे पैसे जरा कमी पडतायत बघा, कमी आणलेत. अहो ठीक आहे अम्मा, उरलेले पैसे तुम्ही नंतर दिले तरी चालेल. अहो काय, तुम्ही आता रोजचे गिरायक आहात आमचे, आता आहेत तेवढे द्या. नाही नाही, नको नको,
तुम्ही हे कमी करा आणि मला किती बिल झालं ते सांगा बघू. तसंही काय ना, घरी आता उरलंय बघा ह्यातलं सामान. 8-10 दिवस सहज जातील आणि लागलंच तर मी येईन की परत घ्यायला. हा, सांगा मला किती बिल झालं ते. हा, तुम्ही पण ना अम्मा, 1 मिनिट. 555 रुपये. हा, हा, येते. हा, बरं झालं तू वेळेवर कागद खेचून घेतलास. तिने जर बघितलं असतं तर तिच्या प्रश्नांना उत्तर देता देता नाके नऊ आले असते. ती काय नाकी न वाढणार आहे? भद्रा नाही घाबरत कोणाला. जन्माचा दाखला आणि जन्मपत्रिकेवर एकच ऍड्रेस आहे. म्हणजे बेळगावचा. म्हणजे तिचा जन्म बेळगावचा आहे? म्हणजे ही शक्ती मैत्रीची शक्ती नाहीच आहे. तर इतक्यात होळून जाऊ नका, मला कन्फर्म करू दे. कसं? आता कळेल त्या शक्तीचं खरं सत्य. हे काय? माझ्याकडे मैत्रीच्या शक्तीची कुंडली आहे. आता सगळं सत्य कळेल. अगं तू बरी आहेस ना? हिची कुंडली का जपून ठेवली आहेस तू? आधीच त्या फोटोमुळे आपल्याला इतका त्रास झालाय. ही कुंडली ठेवून प्रॉब्लेम्स वाढवायचे आहेत का? कशाला टेन्शन घेता एवढं? मग काय? एवढी काळजी नका करू. ही जीर्ण झालेली 4 पानं ना आपलं काही वाकडं करू शकत नाही. थांबा जरा. काय ग? काय झालं? शक्ती, काय झालं? ठीक आहेस ना? ना अशी दचकलीस? हो ठीक आहे. नक्की? हो हो नक्की. काय कॉफी बिफी मागू का? नाही नाही थँक्यू. मला अजूनही टेन्शन मध्येच दिसतेस तू. अगं कशाला टेन्शन घेतेस? नको लोड घेऊ, सगळं चांगलं होणार आहे. माझ्या शंभू महादेवाच्या कृपेने चांगले दिवस येणार आहेत. सगळं फर्स्ट क्लास होणार आहे बघ तू. फर्स्ट क्लास होणार? काय फर्स्ट क्लास होणार आहे रे? काय मध्येच असा बडबडतोस तू? तू आणि अम्मा ना कालपासून काहीतरी विचित्र वागताय. नेमकं काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? कुठे काय? मी सहजच बोललो, बाकी काय नाही. तुला आवडलं नाही का? सॉरी. आलो जरा, प्रिन्स सरकारांचे काम आहे. पत्रिका मॅच होत आहेत का? अगं काय समजायचंय? या दोन्ही पत्रिका वेगळ्या आहेत. वेगळ्या आहेत, एकसारख्या नाही आहेत. नक्की? होय प्रिन्स, होय. आपल्याला जसं वाटत होतं ना तसं अजिबात नाहीये. तुम्ही बरोबर बोलत होतात. ती आदिशक्ती आपल्याला भरकटवत होती, आपल्यासोबत खेळ खेळत होती. आपण उगाच संशय घेतला त्या शक्तीवर. अहो ती पोर आपल्याला बर्बाद करायला नाही, उलट आपली भरभराट करायला आली आहे. म्हणजे? अहो म्हणजे ह्या शक्तीची पत्रिका आपल्याला लाभदायक आहे. तिच्या पत्रिकेतले ग्रह आपले ग्रह बदलणार आहे. आपली भरभराट होईल,
आपले उद्योगधंदा वाढेल, आपली प्रगती होणार आहे. ही पोरगी आपले ग्रहमान बदलणार आहे. ही पोरगी आपल्यासाठी कुबेराची खाण आहे प्रिन्स, कुबेराची खाण. चला, हे एक टेन्शन तर गेलं. आता ती परत आलेली आदिशक्तीचा बंदोबस्त झाला की सगळं ओके होईल. करू, तिचाही बंदोबस्त लवकरच करू. अरे ये रघुनाथ, ये ये. अरे का तुझं फोनच लागत नाही? ये ये बस तू, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. हा, बरं मी काय म्हणतो, तुझ्यासाठी आणखीन काही चहा कॉफी सरबत आणू का? हे बघ, मी जे सरबत घेतो ते तू घेत नाही म्हणून विचारलं. नको रे, माझ्यासाठी काही नको. हे बघ, तू मला ज्या कामासाठी बोलवलंयस ना ते पहिलं उरकून टाकू. अरे त्याचं काय आहे, मला ना इकडूनच एका ठिकाणी एकाची शांती करायला जायचंय. थोडी घाई आहे एवढंच. हा हा, हे बघ रघुनाथ, ही माझ्या पोराची शिवाची जन्मकुंडली आणि माझ्या पोराने ज्या पुरीची जन्मकुंडली तुला काढायला सांगितली होती ती जरा जुळती का बघ. हा, त्या पुरीची जन्मकुंडली आणली ना आता? आणली की? हा हा, आणि बघून मला सांगा किती गुण जुळतायत ते. नाना, अवघड वाटते. अरे ह्या दोघांचे काहीच गुण जुळत नाहीत. ही सोयरीक होणं कठीण आहे. हे रघुनाथ, काय काय बोलतो? ती पत्रिका उलटी धरली असेल, एखादा आकडा मागो पुढं झाला असेल, नीट बघ की. अरे मित्रा, मी नीट चेक केली कुंडली. हे बघ, माझ्या हातून अशी चूक होणार नाही. हे दोघही एकमेकांना अनुरूप नाहीत. हा, यांचं लग्नच काय, यांची मैत्री बी शक्य नाही. अरे बाबा, काय उपाय बिपाय आहे का नाही? उपाय? एकही उपाय नाही. नाना, मी काय म्हणतो, त्या दोघांना जेवढं लांब ठेवता येईल ना तेवढं लांब ठेव. हे बघ, मुलगी आवडली म्हणून मागचा पुढचा विचार न करता उत्साहाच्या भरात उद्या तू त्यांचं लग्न लावून दिलंस, तुझ्या जीवाला धोका आहे. अरे तुझा मृत्यू अटळ आहे. अरे काय काय बोलतोस? मी नाही बोलत, या पत्रिका बोलतात. त्या पत्रिकांना आपण काढी लाव. देवासारखा धावून आला मित्रा, मी तुझी दक्षिणा डबल देतो. अरे मित्रा, कशाला? नाही नाही, बरोबर सांगितलं. या दोघांचं लग्न झालं तर गडबड होईल. वंदे, ती पोर आपल्याला नको. ये बाबा, राहू दे राहू दे. वंदे, त्या पुरीला या घरची सून बनवायचं हे कॅन्सल. बरं झालं लग्न कॅन्सल केलं, आताच घाम सुटला. इडलीचा धंदा बंद झाल्यापासून पैशांची चणचण जाणवू लागली. किराणा, लाईट बिल, केबलचं बिल, मोबाईलचे रिचार्ज, यांची औषधं, माझ्या बीपीच्या गोळ्या. खर्च जास्त आणि मिळकत कमी. खाणारी तोंड 3 आणि कमावणारी एकच. शक्तीचे आप्पा बोलतात ते बरोबर आहे. एकट्या शक्तीच्या जीवावर घर नाही चालणार. तिला हातभार लावायला हवा. पण काय करणार? शक्तीचे आप्पा काही करू शकत नसले तरी मी तर करूच शकते ना. पण नेमकं काय?